देशाचं शिक्षण मंत्रिपद आहे की शापित खुर्ची? कारण जे जे नेते या खुर्चीवर बसले ते कायम वादात अडकले. 2014 पासून आजवर मोदी सरकारमधील केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा इतिहास पाहिला तर एक भयानक योगायोग आपल्याला पाहायला मिळेल. स्मृती इराणी असोत, प्रकाश जावडेकर असोत, रमेश पोखरियाल निशंक असोत किंवा अगदी नुकतेच राजीनामा दिलेले धर्मेंद्र प्रधान असोत, या खात्याची धुरा सांभाळणाऱ्या प्रत्येक नेत्याला शेवटी हे पद सोडावं लागलं आणि त्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द बदलून गेली. यामध्ये असे काही नेते आहेत ज्यांचं राजकीय करिअरच संपून गेलं. अलीकडेच नीट पेपर फुटीच्या वादळात सापडलेले धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर देशभरात एक चर्चा सुरू झाली की मोदी सरकारमधील हे शिक्षण मंत्रिपद नक्कीच शापित आहे का? 2014 नंतर शिक्षण खात्याची जबाबदारी ज्या ज्या नेत्यांकडे आली त्यांचं पुढे नेमकं काय झालं, या नेत्यांना राजीनामा का द्यावा लागला, हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी महेश नाकाडे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. मे 2014 मध्ये जेव्हा मोदी सरकार पहिल्यांदा सत्तेत आलं तेव्हा स्मृती इराणी यांच्याकडे देशाच्या केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. पण त्यांच्या शिक्षणाचा आणि डिग्रीवरून वारंवार प्रश्न विचारला गेला आणि यामुळे त्या सतत वादात राहिल्या आणि वाढत्या वादामुळे जुलै 2016 मध्ये त्यांच्याकडील हे खातं काढून घेण्यात आलं आणि त्यांना केंद्रीय वस्त्रोद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली. पुढे 2016 ते जुलै 2021 पर्यंत वस्त्रोद्योग खातं आणि जुलै 21 ते जून 24 पर्यंत महिला आणि बालविकास मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. पण यानंतर स्मृती इराणी सक्रिय राजकारणातून बाजूला पडल्या आणि त्यांनी थेट अभिनयाची वाट धरली. स्मृती इराणी यांच्यानंतर 5 जुलै 2016 रोजी प्रकाश जावडेकर यांना शिक्षण खात्याची जबाबदारी दिली. त्यांनी मे 2019 पर्यंत हे काम पाहिलं, पण त्यानंतर त्यांना हे खातं सोडावं लागलं आणि पर्यावरण खात्याची जबाबदारी देण्यात आली. मे 2019 ते जुलै 2021 पर्यंत ते पर्यावरण मंत्री होते. पर्यावरण मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते राज्यसभेत राहिले, पण मंत्रिमंडळात त्यांना पुन्हा कधीही स्थान मिळालं नाही. त्यानंतर ते राजकारणातही सक्रिय राहिलेले नाहीत. प्रकाश जावडेकर यांच्याकडून 30 मे 2019 रोजी शिक्षण खात्याची धुरा रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडे आली. ते 7 जुलै 2021 पर्यंत शिक्षण मंत्री राहिले, पण पुढे त्यांच्याकडून हे खातं काढून घेण्यात आलं. त्यानंतर रमेश पोखरियाल मंत्रिमंडळात तर दिसले नाहीच, पण राजकारणातही त्यांची चर्चा पूर्णपणे बंद झाली. हा होता शिक्षण मंत्रिपदाचा इतिहास. आता वळूयात नुकत्याच घडलेल्या सर्वात मोठ्या घडामोडीकडे. धर्मेंद्र प्रधान हे मोदी सरकारमधील तसे नशीबवान मंत्री मानले जात होते, कारण 2014 पासून ते सलग 12 वर्षे केंद्रीय मंत्रिपदावर राहिले. त्यांनी पेट्रोलियम मंत्री, कौशल्य आणि उद्योजकता मंत्री आणि त्यानंतर 7 जुलै 2021 रोजी रमेश पोखरियाल यांच्याकडून शिक्षण मंत्री पदाचा भार स्वीकारला. हा भार त्यांनी 25 जुलै 2026 पर्यंत सांभाळला. या दरम्यान देशात अशी एक घटना घडली जिनं संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची लखतरं वेशीवर टांगली. ती म्हणजे नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरण. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलं. विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेत आणि वाढत्या दबावामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्यावर प्रचंड टीका झाली आणि त्यांची मोठी बदनामी झाली. CJP आणि देशभरातील विद्यार्थी संघटनांनी या पेपर फुटी विरोधात प्रचंड आक्रमक आंदोलनं केली. रस्त्यापासून संसदेपर्यंत हा मुद्दा गाजला. या तीव्र आंदोलनामुळे नाईलाजामुळे अखेर धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. पेट्रोलियम खात्यापासून ते थेट शिक्षण खात्यापर्यंत मोठे आणि प्रभावशाली नेते मानले जाणारे धर्मेंद्र प्रधान आता या राजीनाम्यानंतर नेमकी कोणती जबाबदारी स्वीकारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यांना मंत्रिमंडळात कोणतं स्थान मिळणार किंवा त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेणार की नाही हे अजूनही पूर्णपणे अस्पष्ट आहे. आता जर आपण मागचा सत्तेचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समोर येते. नरेंद्र मोदी सरकारमधील शिक्षण मंत्रिपद ज्या ज्या नेत्याकडे गेलं ते नेते एकतर सरकारमधून पूर्णपणे बाहेर फेकले गेले किंवा सक्रिय राजकारणापासून दूर झाले. स्मृती इराणी असोत, प्रकाश जावडेकर असोत, रमेश पोखरियाल असोत किंवा आता धर्मेंद्र प्रधान असोत, या खात्याचा ताबा सोडल्यानंतर कोणाचीही राजकीय कारकीर्द आधीसारखी राहिलेली नाही. शिक्षण खाते हे थेट कोट्यावधी तरुण, विद्यार्थी आणि देशाच्या भविष्याशी जोडलेलं असल्यामुळं इथे जराशी चूक झाली की त्याचे राजकीय परिणाम खूप भयानक होतात. पेपर फुटी, शिक्षण धोरणातील वाद आणि विद्यार्थ्यांचा रोष यामुळे हे खातं नेत्यांसाठी एक काट्याचं सिंहासन बनलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता केंद्रात नवीन शिक्षण मंत्री कोण असणार याची चर्चा रंगली होती. अशात प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रल्हाद जोशी हे मोदी सरकारमधील एक अनुभवी आणि मुरब्बी नेते मानले जातात. त्यांच्याकडे याआधी संसदीय कामकाज आणि कोळसा खात्याची जबाबदारी राहिलेली आहे.
मोदी सरकारमधील शिक्षण मंत्री पदाचा हा प्रवास पाहिला तर हे स्पष्ट होतं की हे खातं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच ते आव्हानात्मक आणि राजकीय करिअरला कलाटणी देणारं ठरलं आहे. CJPच्या आंदोलनानंतर झालेला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा पुन्हा एकदा हे सिद्ध करतो की जनतेचा आणि विद्यार्थ्यांचा रोष किती मोठा असतो. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? शिक्षण मंत्री पदाचा हा कथित शाप नवीन मंत्र्यांच्या बाबतीतही खरा ठरेल का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी थोडक्यात चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.